थोडं एक मिनिट. रक्त येते काही नाही, थोडंसं येतं ते, एवढं काही नाही. नखरे केले बाई, काय करायचे म्हातारपणात तरी. अगं मी पार्लर करत होते ना, मला बार शोक होता. त्यावेळेसच तुम्ही माझ्याकडनं चांगले चांगले टॅटू बनवले असते तर भारी काम झालं असतं. हो ना भैया, काय काय पुण्याला गेले, काही इकडं कर काही तिकडं कर, त्याच्यावर 4-4 वेळा कर. फक्त लोकल जे घरात पोरगं करत होतं त्याच्याकडून हे करून घेतलं, हे दंडावर. ते काळच फार झालं होतं. थोड्या वेळाने पुन्हा डबल ते काळं जास्त दिसेल, कारण की डबल केलेलं नाही त्याच्यावरती. दिसल का? हां, वापस दिसायला लागेल ते थोडं. मग आता मग ते सुरू होऊन जातं ना, त्याची हिलिंग चालू होऊन जाते ना. मग त्याला खिपली वगैरे कापली येणार त्याला. तो भान राहत नाही काही काढायचं. ते आता क्लिअर वाटायला, नंतर कसं वाटेल? नंतर पुन्हा वापस दिसायला लागतं ते. अरे बापरे. त्याच्यातले जे कलर जे असतात ना, हां हां हां, कलर ते फुटतात त्याच्यातले आणि आपल्या ब्लड सोबत ते मिक्स होऊन जातात. काही रिकामी काम तर नाही व्हायचे ना. नाही, कोरफड लावा त्याला, अँटीबायोटिक गोळी वगैरे घ्या तुमच्या डॉक्टरांना सजेस्ट करून. जे ओळखी तुम्ही स्किन स्पेशलिस्ट असं म्हणता ना तुम्ही. मज्जा येईल ते. बघ किती छान वाटायला, थोडंसं क्लिअर झालं तर. लयच घासले ते येड्यासारखं गावरान लोकांनं. बघ बरं भैया, इतका इझी वाटायला त्यांनी काढायला पण ना. स्किनवर पण असते ना प्रत्येकाच्या. हो हो. मग आता परत नेक्स्ट टाइम किती दिवसाने यायचं याला? 45. इथून पुढं 45 दिवस पकडा तुम्ही. 3 महिने? दीड महिना. 1.5 महिना किंवा 6 महिना, शक्यतो 1.5 महिना. दिसते का त्याच्यामध्ये? हो दिसते ना. थांबा, आमच्या यायला दाखवू का मी व्हिडिओ करून? दाखवा ना. हा, एक मिनिट ताई, काढ बघायचं तू. तो सुरू करतो अजून आहे नाही तर बघतो. एकच मिनिट, एक मिनिट. सर हे पण फूड झालं वाटतं. थोडं दूर ठेवा बरं का. त्याच्यात व्हिडिओ काढायचा. काढ बघता याच्यामध्ये.
तसं उडू नका. जखम नाही होणार ना? ही जखमच करतो ना आपण. बापरे, मग होईल काय जळल्यासारखं? ओ हो. ते पुन्हा वापस यायला लागतं बघा त्याला. कलर फुटतात मध्ये ते पुन्हा वापस ते पार्टिकल असतात ना तुमच्या स्किनमध्ये ते मिक्स होऊन जातात. नंतर ते ब्लडमध्ये म्हणा किंवा त्या याच्यातनं नंतर ते ड्रेन होऊन जातात त्याला. त्याच्यात ते बिटा टाकून ते नक्की तर खूप पुढं आले होते मला. ते असं मोठी होती मशीन त्यांची. तुम्ही ते डॉक्टरांचं काऊन नाही केलं? ते करायला पाहिजे होतं उलटं. त्यांचं कसं आहे, ज्या मशीन भारीच्या मशीन असतात त्या ते किती काही केलं तरी डॉक्टर लोक आहे ते. आता आम्ही कसं आम्ही आमच्या पद्धतीने आम्हाला माहिती आहे की टॅटू किती डीप आहे काय आहे. त्यांना तेवढं माहीत नसतं ना. म्हणून कोण चांगलं असते ना तसं बघायला गेलं. आता ते त्यांचं कसं डिग्री त्यांच्या मागं. डिग्री जरी असले तर ते टॅटूवाले वेगळेच असतात ना. त्यांना माहित असतं हे किती गोल आहे काय आहे. त्याला काय माहिती आहे? तेच ना. हां आणि मग काही नाही. हां मग हा डीप झाला ना जास्त. डीप पण हां त्याच्यामुळे मला काय वाटलं यानं तरी कव्हर होईल त्यानं तरी कव्हर होईल पण ते वेगळंच व्हायचं. हो ना गं बाई. तरी मी तुम्हाला सजेस्ट पण केलं तर एवढं नव्हतं तेव्हा तुम्ही रिमोट जाऊ पण केलं वाटतं ना? नाही तुम्ही सांगितलं तर. हे काय पायावरचं नाही केलं सगळ्यांनाच. नीता भाकरे त्या आम्ही सगळे आलो होतो ना. 10 तोंड्यानं केलं होतं. बटरफ्लाय वगैरे कोमलने पण केलं होतं. हा इथे खाली आपलं डी मार्ट आहे ना त्याच्या पाठी मेन रोडला गाजव्या रोडला. हां थोडंसं घ्यायचं. ओम नमः शिवाय टाका त्याच्यात. घेऊन लागलं जेवढं घ्यायचं तेवढं बरोबर घेऊन घेतलं तरी. घेत नाही. का बरं असेल त्याचं लिमिट असते काही? हां त्याने एकदा घेतलं त्याच्यानंतर नाही घेणार ते.
आता उगाच फिरू लागलं ते असं झालं ते. दुपारचं जेवण खूप आहे.